राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक बातमी. बघा मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. काय आहे बातमी जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील. चला तर बघूया ती अत्यंत महत्त्वाची बातमी. बघा मित्रांनो, सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन व अन्य लाभ मिळण्यासाठी बरेचदा विलंब होतो व त्याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांना बसतो. ही बाब टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन व त्या अनुषंगाने मिळणारी रक्कम वेळेत मिळावी व प्रक्रियेत अचूकता यावी यासाठी लेखा कोषागार संचालनालय यांच्यामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारे निवृत्तीवेतन व अन्य लाभ वेळेत मिळावे यासाठी राज्य शासनाने राज्य पातळीवरील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयात नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे ठरवले आहे. 1 सप्टेंबर पासून ती विदर्भ, मराठवाड्यात व त्यानंतर उर्वरित जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केली जाणार आहे. यानुसार पूर्वापार पद्धतीप्रमाणे सरकारी कर्मचारी, अधिकारी, अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या निवृत्तीवेतनाची प्रकरणे कार्यालय प्रमुखाकडून महालेखापाल कार्यालयाकडे पाठवली जातात. या कार्यालयांकडून सर्व कागदपत्रांची तपासणी करून त्याला मंजुरी प्रदान केली जाते व त्यासंबंधीची प्रतिलिपी संघिक कार्यालय प्रमुखासह निवृत्त कर्मचारी आणि जिल्हा कोषागार कार्यालयाला टपालाने पाठवली जाते. ही प्रत मिळाल्यावर कोषागार कार्यालय पुढची कारवाई करून कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन व अंशराशी प्रदान करते. ही सर्व प्रक्रिया मानवी हस्ते केली जात असल्याने त्याला बरेचदा विलंब होतो व त्याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांना बसतो. ही बाब टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन व त्या अनुषंगाने मिळणारी रक्कम वेळेत मिळावी व या प्रक्रियेला अचूकता यावी यासाठी लेखा कोषागार संचालनालय यांच्यामार्फत ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय 22 मे रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक मोठी बातमी आहे. याचा फायदा निश्चितच कर्मचाऱ्यांना होणार आहे.